तर हा पालकमंत्री पदाचा तिढा नेमका काय पाहूयात। नाशिक जिल्ह्यात एकूण 4 कॅबिनेट मंत्री आहेत। छगन भुजबळ, त्याचबरोबर गिरीश महाजन, दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे असे 4ही कॅबिनेट मंत्री आहेत आत्ताच्या सरकारमध्ये, जे की नाशिकमधून येतात। यापूर्वी गिरीश महाजनांना पालकमंत्रीपद दिलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यामुळे नाराजी पसरली होती आणि पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने क्लेम केला। घटक पक्षाच्या नाराजीनंतर पालकमंत्रीपद काढून घेतलं। 7 महिन्यानंतर पालकमंत्री पदाच्या वादावर अजूनही तोडगा निघालेला नाही। आता महाजनांच्याच हस्ते 15 ऑगस्ट रोजी झेंडावंदन होत आहे, त्यामुळे साहजिकच त्या पालकमंत्री पदावर महाजनांचा क्लेम वाढतो। राष्ट्रवादी आणि भाजपकडून या पदासाठी म्हणजे पालकमंत्री पदासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे। तर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना इच्छुक आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पालकमंत्री पदावरून रस्सीखेच आहे। भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी केली जाते। आक्रमकपणे शिवसेना नेत्यांनी मागणी मांडली। गोगावलेंना डावलून अदिती तटकरेंना त्यानंतर पालकमंत्रीपद दिलं गेलं। शिवसेना नेत्यांकडून तीव्र नाराजी यानंतर व्यक्त करण्यात आली। वाद टोकाला गेला, युतीत बंडखोरीचा इशाराही दिला गेला। सेना नेत्यांनी आक्रमकपणे पालकमंत्री पदाची मागणी केली। प्रचंड नाराजी आणि रोष यावरून शिवसेना नेत्यांमध्ये बघायला मिळाला। तटकरे आणि शिवसेनेतल्या वादामुळे प्रकरण आणखी टोकाला गेलं। शेवटी तटकरेंकडून दिलेलं पालकमंत्रीपद काढून घ्यावं लागलं। तेव्हापासून भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत, पण गेल्या 7 महिन्यांपासून पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं कायम आहे। 15 ऑगस्टला अदिती तटकरेंच्याच हातून आता ध्वजारोहण केलं जाणार आहे। भरत गोगावलेंच्या जखमेवर यामुळे मीठ चोळल्याची भावना आहे।